नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं खूप स्वागत आहे. तुम्हाला एक क्विक अशी अपडेट द्यायची आहे. ती म्हणजे जे आपण प्रज्ञान अकॅडमीने रन करत होतो इनिशिएटिव्ह अगोदर, त्याचंच नाव आता गोदावरी अकॅडमी झालेलं आहे. ठीक आहे. जी आपली रिव्हर आहे गोदावरी तिच्या नावाने ठेवलेलं आहे. ठीक आहे, एवढंच अपडेट आहे. बाकी जे सगळे इनिशिएटिव्ह आहे डेलीचे व्हिडिओज वगैरे ते सुरू राहणार आहेत. आपले स्टॅटिकचे देखील व्हिडिओ सुरू राहणार आहेत. आणि आजचं जे सेशन आहे आपलं ते आहे इम्पॉर्टंट फिल्म अवॉर्ड जे आहे ते सेशन आहे. ठीक आहे, तर ते आपण डिस्कस करूया. बघा, मग पहिलाच अवॉर्ड जो आहे तो आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल रोटरडॅम 2025 मध्ये. इथं जो अवॉर्ड भेटलेला आहे तो अवॉर्ड कोणता आहे तर नेटवर्क फॉर दी प्रमोशन ऑफ एशियन सिनेमा. तो कोणत्या फिल्मला भेटलेला आहे बघा, बॅड गर्ल. तमिळ चित्रपट आहे बॅड गर्ल नावाचा, त्याला भेटलेला आहे. आणि बघा, हा जो अवॉर्ड भेटतो ना तो जो डेब्यू डायरेक्टर आहे त्यांना भेटलेला असतो. ठीक आहे, मग इथं कोणाला भेटलेला आहे बघा, वर्षा भारत, ज्याला आपण मराठीत काय म्हणू की नवोदित दिग्दर्शिका वर्षा भारत यांना त्यांच्या बॅड गर्ल ह्या चित्रपटासाठी हा अवॉर्ड भेटलेला आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल रोटरडॅममध्ये. ठीक आहे, नेटवर्क फॉर दी प्रमोशन ऑफ एशियन सिनेमाज. आणि मग ह्या फिल्मची स्टोरी काय तर किशोरवयीन मुलगी जी आहे अंजली, तिच्या भावनिक आणि सामाजिक संघर्षावर आधारित ती कथा आहे. एवढंच आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा अवॉर्ड बघूया आपण. तुम्हाला सांगितलं मी की हा अवॉर्ड कशासाठी दिला जातो, नवोदित दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा अवॉर्ड दिला जातो. पुढचा अवॉर्ड बघा, अतिशय महत्त्वाचा अवॉर्ड आहे. प्रत्येक एक्झाममध्ये या अवॉर्डवर प्रश्न असतो, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, ऑस्कर 2025, त्यालाच आपण आणखी काय म्हणतो की अकॅडमी अवॉर्ड्स देखील म्हणतो आपण, अकॅडमी अवॉर्ड्स. ठीक आहे, मग बघा, बेस्ट पिक्चर कुणाला भेटलेला आहे तर अनोराला भेटलेला आहे. अनोराला खूप सारे अवॉर्ड भेटलेले आहेत. बेस्ट डायरेक्टर देखील अनोराचा जो डायरेक्टर आहे सीन बेकर याला भेटलेला आहे बेस्ट डायरेक्टर देखील. बेस्ट ॲक्ट्रेस बघा, मिकी मॅडिसन अनोरा या चित्रपटाच्या ज्या आहे त्यांना भेटलेल्या आहे. आणि ह्या मिकी मॅडिसन ज्या आहे ना त्यांना बाफ्टाचा देखील सर्वोत्तम अभिनेत्री किंवा बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड भेटलेला आहे बाफ्टाचा, जो आपण पुढे बघूया तो. बेस्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले सीन बेकर अनोरा यांना भेटलेला आहे, अनोराच्याच डायरेक्टरना भेटलेला आहे. बेस्ट फिल्म एडिटिंग सीन बेकर यांनाच भेटलेला आहे. मग बघा, अनोराला एकूण 5 ऑस्कर पुरस्कार याच्यात भेटलेले आहे ऑस्कर 2025 मध्ये. आणि सीन बेकर यांना एकूण चित्रपटासाठी 4 ऑस्कर भेटले. बघा, इथं आपण बघितलं की 4 ऑस्कर त्यांना भेटलेले आहे, म्हणून त्यांनी हे 4 अवॉर्ड्स एका अकॅडमी अवॉर्ड शो मध्ये भेटलेले असल्यामुळे त्यांनी हा इतिहास रचलेला आहे. अनोराला याआधी काल्म फिल्म फेस्टिवलमध्ये पाल्म डिओर अवॉर्ड देखील भेटलेला होता. ठीक आहे, ते देखील आपण बघूया. आता बघा, आयफा अवॉर्ड्स बघा, आयफा अवॉर्ड्सला 25 वर्ष पूर्ण झालेली म्हणून त्याची सिल्वर जुबली होते. मग ती सिल्वर जुबली कुठं सेलिब्रेट करण्यात आली, जयपूर येथे सेलिब्रेट करण्यात आली मार्च 2025 मध्ये. सर्वश्रेष्ठ फिल्म बघा कोणती आहे तर लापता लेडीज. सर्वश्रेष्ठ दिग्दर्शन किरण राव लापता लेडीजसाठीच. त्यानंतर सर्वश्रेष्ठ कथा बिल्बम गोस्वामी लापता लेडीजसाठीच. सर्वश्रेष्ठ पटकथा, सर्वश्रेष्ठ कथा होती ही मौलिक आणि ही पटकथा स्नेहा देसाई लापता लेडीजसाठी. आणि सर्वश्रेष्ठ डायलॉग जे आहे संवाद आपण ज्याला म्हणतो ते आर्टिकल 37च्या मूव्हीसाठी भेटलेला आहे. कोणाला भेटलाय, अर्जुन धवन, आदित्य धर, आदित्य सुहास जांभळे आणि मोनाल ठाकूर. ठीक आहे, अभिनय श्रेणीमध्ये बघा आता तर सर्वश्रेष्ठ अभिनय महिला नितांशी गोयल लापता लेडीजसाठीच पुन्हा एकदा. ठीक आहे, सर्वश्रेष्ठ अभिनय पुरुष कार्तिक आर्यन भुलभुलैया 3. सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेता पुरुष रवी किशन लापता लेडीजसाठी. ठीक आहे, सर्वश्रेष्ठ नवीन कलाकार प्रतिभा रांटा. पण इथं आपल्याला जे महत्त्वाचे अवॉर्ड आहे ना ते हे लक्षात ठेवायचे आणि हे जो 2 आहे ते लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, लापता लेडीजचा बघा, ह्या चित्रपटाच्या शोमध्ये आयफा अवॉर्ड्समध्ये दबदबा राहिलेला आहे. एकूण 10 अवॉर्ड्स भेटलेले आहे. आयफाची 2025 ची आवृत्ती होती तिला आपण सिल्वर जुबली आवृत्ती म्हणूया. ठीक आहे, पुढे बघा आता म्युझिक मधले सगळ्यात महत्त्वाचे अवॉर्ड आहे ज्याला आपण ग्रॅमी पुरस्कार म्हणतो. 67वे ग्रॅमी पुरस्कार 2025 कोणती संस्था देते, द रेकॉर्डिंग अकॅडमी युनायटेड स्टेट्स. संगीत क्षेत्रातील आपल्याला माहिती आहे की प्रतिष्ठित आणि मानाचा असा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. ग्रॅमोफोनच्या नावावरून त्याचं नाव ग्रॅमी पडलेलं आहे. पहिला पुरस्कार दिला होता 1959 मध्ये, 1959 मध्ये. ठीक आहे, बघा प्रमुख विजेते बघा, आता हे जे नाव आहे बियॉन्स हे तुमचं पाठच पाहिजे. ठीक आहे, बघा आता त्यांना कोणते कोणते पुरस्कार भेटलेले आहेत. ह्या ज्या आहे कृष्णवर्गीय स्त्री आहे हा. ठीक आहे, त्यांना 26 वर्षानंतर बेस्ट अल्बमचा पुरस्कार भेटलाय. 26 वर्षानंतर अशी एखादी कृष्णवर्गीय व्यक्ती आहे जिला हा पुरस्कार भेटलेला आहे. अल्बम ऑफ द इयर बघा, मग आता जे कोणते कोणते पुरस्कार जिंकलेत बघा. अल्बम ऑफ द इयर कोणी जिंकलाय, बियॉन्स यांनी जिंकलाय. कोणत्या अल्बमसाठी तर काउबॉय कार्टरसाठी. ठीक आहे, बेस्ट कंट्री अल्बम कुणी, पुन्हा तेच बियॉन्स काउबॉय कार्टर या अल्बमसाठी. बेस्ट कंट्री डिओ ग्रुप परफॉर्मन्स बियॉस यांनाच भेटलेला आहे. रेकॉर्ड ऑफ द इयर म्हणजे सगळ्यात चांगलं सॉन्ग कोणी रेकॉर्ड केलं तर केंड्रिक लॅमर नॉट लाईक अस हे जे काही आहे गाणं त्यांनी यासाठी भेटलेलं आहे. सॉन्ग ऑफ द इयर केंड्रिक लॅमर यांच्यासाठी यांनाच भेटलेलं आहे. त्याच सॉन्गसाठी पुन्हा एकदा नॉट लाईक अस सॉन्ग ऑफ द इयर. ठीक आहे, त्यानंतर हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे,
चंद्रिका टंडन. त्यांचा जो अल्बम आहे तो कोणता आहे, त्रिवेणी नावाचा अल्बम आहे. त्या इंडियन अमेरिकन आहे. त्यांना कशासाठी भेटले बघा, बेस्ट न्यू एज ॲम्बियंट और चांट अल्बम. ठीक, याच्यासाठी भेटलेला आहे. तुम्हाला जर असा प्रश्न आला की बेस्ट न्यू एज ॲम्बियंट अँड चांट अल्बम यासाठी कुणाला पुरस्कार भेटलेला आहे, ग्रॅमी पुरस्कार, तो भेटलाय चंद्रिका टंडन यांना. कशासाठी, तर त्रिवेणी ह्या त्यांच्या अल्बमसाठी भेटलेला आहे. ठीक आहे, पुढे बघा, प्रेसिडेंट जिमी कार्टर जे आहे यांना त्यांच्या मृत्यूनंतर गौरवण्यात आलेला आहे पोस्ट ह्युमस हॉनर योगदानासाठी, म्युझिकमधल्या योगदानासाठी. ठीक आहे, हे बघा विशेष नोंदी काय, तर बियॉन्स यांना 11 नामांकन भेटली होती, त्यापैकी 3 पुरस्कार त्यांना भेटले आणि 26 वर्षानंतर अल्बम ऑफ द इयर जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला आहे. ठीक आहे, आणि केंड्रिक लामर यांना एकूण 5 पुरस्कार मिळाले. चंद्रिका टंडन यांच्याबद्दल थोडक्यात बघा, ग्रॅमी पुरस्कार भेटलेला आहे त्यांना कशासाठी, तर बेस्ट न्यू एज ॲम्बियंट और चांट अल्बम. अल्बम कोणता आहे, तर त्रिवेणी नावाचा अल्बम आहे. सहकलाकार कोण आहे, वाउटर केलमन अँड युरू मुट्सू ओटो. ठीक आहे, त्यानंतर अल्बमची, आता हा अल्बम त्रिवेणी जो अल्बम आहे तो कशासाठी हे आपल्याला माहिती पाहिजे, तर संस्कृत मंत्राचे आधुनिक संगीताशी मिश्रण केलेले आहे, ध्यानमग्न आध्यात्मिक व सांस्कृतिक संगम. प्रेम प्रकाश आसू या संकल्पनेवर आधारित तो त्रिवेणी हा अल्बम आहे. ठीक आहे, 2025 मध्ये पहिल्यांदा ग्रॅमी पुरस्कार भेटलेला आहे त्यांना. 2011 मध्ये देखील त्यांचं नामांकन झालेलं होतं, पण त्यावेळेस त्यांना पुरस्कार भेटला नाही हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, टंडन असं त्यांचं नाव आहे, त्रिवेणी ह्या त्यांच्या अल्बमचं नाव आहे. पुढचा पुरस्कार बघा, आता ज्यावेळेस आपण ऑस्कर म्हणतो, ऑस्कर नंतर 2 नंबरचे जगातले सगळ्यात मानाचे पुरस्कार आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये, ते आहे बाफ्टा अवॉर्ड्स. ठीक आहे, 78वे बाफ्टा अवॉर्ड्स कोण देतं, तर ब्रिटिश जी फिल्म अकॅडमी आहे ती देते. आपण ती पुढे बघूया. मग आता इथे बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं नाव आपण, बेस्ट फिल्म कॉन्क्लेव. ठीक आहे, त्यानंतर बेस्ट डायरेक्टर कोण आहे, ब्रेडी कॉर्बेट. कशासाठी, तर ब्रुटॅलिस्ट फिल्मसाठी. ठीक आहे, सर्वश्रेष्ठ अभिनेता एड्रियन ब्रोडी द ब्रुटलिस्ट या सिनेमासाठी. ठीक आहे, सिनेमासाठी. सर्वोत्तम अभिनेत्री आपण बघितलं, मिकी मॅडिसन, अनोराच्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांना भेटलेला आहे सर्वोत्तम अभिनेत्री. ऑस्कर देखील त्यांनाच भेटलेला आहे. ठीक आहे, मग त्यांना 2 पुरस्कार भेटले, हे नाव आपण लक्षात ठेवायचं आहे. सहाय्यक अभिनेता केरल कुलनियन, रिअल मेन. ठीक आहे, हे लक्षात बघा, तुमच्या लक्षात राहील तर हे वाचून घ्या, पण हे जास्त महत्त्वाचे आहे, हे तुम्ही हायलाईट केलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, आउटस्टँडिंग ब्रिटिश फिल्म कोणती आहे, तर कॉन्क्लेव. तर कॉन्क्लेवसाठी बघितलं आपण की किती सारे अवॉर्ड भेटलेले आहे. इतर महत्त्वाचे पुरस्कार बघा, ब्रुटलिस्टला भेटलाय सिनेमॅटोग्राफीसाठी, संगीतासाठी पुन्हा ब्रुटलिस्ट यांनाच भेटलेला आहे. ठीक आहे, आणि कास्टिंगसाठी बघा अनोराला भेटला. आपण बघितलं की ॲक्ट्रेससाठी, बेस्ट ॲक्ट्रेससाठी देखील अनोराला भेटलाय बाफ्टा, आणि कास्टिंगसाठी देखील अनोराला भेटलाय. बाफ्टाचे पूर्ण रूप बघा, ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स. 1947 पासून स्थापना झालेली आहे याची. 76ला त्याचं नाव चेंज झालं, जे सध्याचं नाव आहे ते. पहिला पुरस्कार 16 1949ला झाला होता. ठीक आहे, पुढे बघा, शाहरुख खान यांना कोणता पुरस्कार भेटला, लोकार्नो फिल्म फेस्टिवल जीवन गौरव पुरस्कार. लोकार्नो फिल्म फेस्टिवल 2024 यामध्ये त्यांना हा करिअर अचिव्हमेंट अवॉर्ड भेटलेला आहे. ठीक आहे, आणि कुठे भेटला आहे हा, तर स्वित्झर्लंड येथे भेटलेला आहे, लोकार्नो या ठिकाणी. बघा, लोकार्नो स्वित्झर्लंड या ठिकाणी भेटलेला आहे. शाहरुख खान यांच्या चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय करिअरला गौरव करण्यासाठी तो पुरस्कार भेटलेला आहे, लक्षात ठेवायचा आपण. लोकार्नो फिल्म फेस्टिवल जीवन गौरव पुरस्कार कुणाला भेटलाय, शाहरुख खान यांना भेटलेला आहे. कुठं, तर लोकार्नो स्वित्झर्लंड येथे भेटलेला आहे. एवढंच लक्षात ठेवायचं फक्त. पुढचा पुरस्कार बघा, आता पुढचे हे महत्त्वाचे पुरस्कार आहे, 17वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024. ठीक आहे, मग आता बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट बघा, सर्वोत्कृष्ट सगळ्याच भाषांमधले सर्वोत्कृष्ट, तर सर्वोत्कृष्ट कोणता आहे, अट्टम नावाचा मल्याळम सिनेमा आहे सर्वोत्कृष्ट. त्यानंतर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता आहे, तर गुलमोहर आहे. ठीक आहे, हे 2 लक्षात ठेवायचे. त्यानंतर मराठी देखील लक्षात ठेवायचं आहे, मराठी जो आहे तो वाळवी. आपण पुढे आणखी बघूया, हे 3 जे आहे ना, सर्वोत्कृष्ट हिंदी आणि सर्वोत्कृष्ट मराठी. ठीक आहे, मराठी वाळवी आहे. आता त्यानंतर बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे, तर ऋषभ शेट्टी आहे, कांतारा या पिक्चरसाठी. कांतारा कन्नड फिल्म होती, आपल्याला माहिती. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागून भेटलेला आहे नित्या मेनन, थिरुचित्रबलम. बघा, तमिळ फिल्म आहे ही, तर नित्या मेनन नाव लक्षात ठेवायचंय. त्यानंतर मानसी परेख, कच्छ एक्सप्रेस गुजराती फिल्म आहे, तर या दोघांना भेटलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बघा, सूरज बडजातिया, हिंदी चित्रपट आहे ऊंचाई, यासाठी भेटलेला आहे. ठीक आहे, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पवनराज मल्होत्रा, फौजा पिक्चरसाठी भेटलेला आहे. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट बघा, कांतारा जी कन्नड फिल्म आहे ती, त्यांना भेटलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट आपल्याला माहिती आहे की ऍक्टर देखील कांतारालाच भेटलेला आहे. मराठी बघा, वाळवी, आणि सामाजिक विषयावर कच्छ एक्सप्रेस याला भेटलेला आहे. ठीक आहे, आणि याच पुरस्काराच्या दरम्यान मग दादासाहेब फाळके पुरस्कार देखील दिला जातो. आपल्याला माहिती की हा
भारतातला हायेस्ट फिल्म अवॉर्ड आहे किंवा मानाचा समजला जाणारा अवॉर्ड आहे तो कुणाला भेटलाय तर मिथुन चक्रवर्ती यांना भेटलाय. मग त्यापुढेच बघा 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 कुणाला भेटलाय मिथुन चक्रवर्ती यांना. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या वेळेला तो भेटलेला आहे, पण पुरस्कार हा 54वा आहे. ठीक आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मी तुम्हाला सांगितलं 1969 पासून दिला जातो, दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ दिला जातो. मग त्याचं स्वरूप बघा कसं आहे, सुवर्णकमळ, रोख रक्कम 10 लाख रुपये दिले जातात, त्यानंतर प्रमाणपत्र, शाल, सन्मानपत्र. ठीक आहे, हे असं सगळं दिलं जातं. कारकीर्द मिथुन चक्रवर्ती हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. 40 वर्षापेक्षा जास्त वेळ ते या इंडस्ट्रीमध्ये आहे. पुढचा बघा, अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड हा एक मानाचा अवॉर्ड आहे हॉलिवूडमधला. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड कुणाला भेटलाय तर फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांना भेटलेला आहे अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड. एवढंच इथे लक्षात ठेवायचं फक्त. अजून काय, हॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित सन्मान आहे हा. चित्रपटसृष्टीतील जीवनभराच्या योगदानासाठी दिला जातो. 73 पासून सुरुवात झालेली आहे. 2024चा जो पुरस्कार होता तो 50वा पुरस्कार होता. ठीक आहे, त्यांचं नाव काय, फ्रान्सिस फोर्ड कोपोला. ठीक आहे, अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड. पुढचा अवॉर्ड बघूया आपण. आमिर खान यांना एका मकाऊ शो मध्ये अवॉर्ड भेटलेला आहे, मास्टर ह्युमर अवॉर्ड. नाव काय, मास्टर ह्युमर अवॉर्ड मकाऊ फिल्म फेस्टिवलमध्ये भेटलेला आहे. मकाऊ इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिवल 2025 मध्ये हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय कॉमेडी कलाकारांचा सहभाग असलेला उत्सव आहे. आपल्याला माहिती आहे की आमिर खानचे जे पिक्चर आहेत ते चायनामध्ये खूप पॉप्युलर असतात, म्हणून त्यांना हा अवॉर्ड भेटलेला आहे. बघा, मास्टर ह्युमर अवॉर्ड भेटलेला आहे त्यांना. ठीक आहे, मग तुम्हाला हे देखील विचारलं जाईल की मास्टर ह्युमर अवॉर्ड आहे तो कुठं दिला जातो किंवा कोणातर्फे दिला जातो, तर मकाऊ फिल्म फेस्टिवल जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचे. कुणाला दिला तर आमिर खान यांना दिला. आमिर खान यांचं जे नाव आहे, म्हणजे यांना जे लोकप्रिय नाव आहे चायनामध्ये, त्यांना अंकल माय की अंकल मी, अंकल एम आय असं म्हणतात. आता याला काय प्रोनाऊन्स करतात मला माहित नाही. ठीक आहे, अंकल एम आय असं लक्षात ठेवा, अंकल मी. त्यांचे चीनमध्ये लोकप्रिय चित्रपट कोणते, 3 इडियट्स आहे, पीके, दंगल आहे, अजून सिक्रेट सुपरस्टार आहे. ठीक आहे, पुढचा अवॉर्ड बघा, पायल कपाडिया. कोणता पुरस्कार भेटला यांना तर फ्रेंच ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स 2024-25 साठी. त्याच्या अगोदर हा ग्रँड प्रिक्स अवॉर्ड भेटलाय त्यांना कान फिल्म फेस्टिवलमध्ये. कोणत्या चित्रपटासाठी, ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट. याच्यासाठी त्यांना गोल्डन ग्लोब नॉमिनेशन भेटलं होतं, फायनल पुरस्कार भेटला नाही. आणि हा देखील त्यांना एक सिव्हिलियन पुरस्कार म्हणून आपण त्याला फ्रान्स गव्हर्नमेंटचा ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स. आपण एक एक बघूया. तर बघा, कान्स फिल्म फेस्टिवल म्हणजे 2024चं आहे. त्यांना ग्रँड प्रिक्स पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर बघा, ही त्यांची थोडक्यात माहिती आहे. 2024 मध्ये आपण बघितलं की ग्रँड प्रिक्समध्ये त्यांना ग्रँड प्रिक्स नावाचा कान फिल्म फेस्टिवलमध्ये अवॉर्ड भेटलेला आहे. गोल्डन ग्लोब नॉमिनेशन बेस्ट डायरेक्टरसाठी त्यांचं नॉमिनेशन झालं होतं, फायनल अवॉर्ड भेटला नाही त्यांना. ठीक आहे, नामांकन झालं होतं फक्त. आणि ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स फ्रान्स सरकारकडून भेटलेला आहे. कशासाठी, कला, साहित्य आणि संस्कृतीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल. ठीक, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघा, टर्नर पुरस्कार 2024. तर हा जो पुरस्कार आहे हा ब्रिटिश नागरिकांसाठी असतो, किंवा मग ब्रिटिश जे काय म्हणू आपण त्याला सिटीजन आहे त्यांच्यासाठी असतो. ठीक आहे, टर्नर पुरस्कार 2024. नाव काय, जसलीन कोर. भारतीय वंशाची स्कॉटिश सिख कलाकार आहे. ठीक आहे, स्कॉटलँड जे आहे तिथं त्या राहतात आणि भारतीय वंशाच्या त्या आहेत, त्यांना भेटलेला आहे. त्या भारतीय वंशाच्या आहे म्हणून आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणून MPSCला किंवा मग राज्यसेवेला बाकीच्या एक्झामला हा येऊ शकतो. कोणत्या शोसाठी भेटलाय बघा, अल्टर नावाचा त्यांचा एक शो आहे. ठीक आहे, अल्टर बघा, स्पेलिंग वेगळी थोडीशी, अल्टार असं म्हणा. ठीक आहे, मूर्तिकला, ध्वनी, संगीत यांचा संगम, व्यक्तिगत, राजकीय आणि आध्यात्मिक विषयावर आधारित हा पुरस्कार आहे. रोख रक्कम बघा 25,000 युरो दिले जातात. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे फक्त. 1984 पासून ब्रिटनमधील समकालीन कलेतील सर्व प्रतिष्ठित पुरस्कार म्हणजे कंटेम्पररी जी कला आहे, कंटेम्पररी आर्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा पुरस्कार आहे. नाव काय आहे, टर्नर प्राइज. कुणाला भेटलाय तर हा जसलीन कौर यांना भेटलेला आहे, ज्या स्कॉटलँड येथे राहतात, ब्रिटिश नागरिक आहेत. पुढचा पुरस्कार बघा. ठीक आहे, महत्त्वाचे जे फिल्म पुरस्कार होते ना ते इथंच संपले. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या सेशनमध्ये.